वाहतूक व संदेशवहन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता पुढे दोन नकाशे दिलेले आहेत, तर त्या संदर्भात आहे हे वक्तव्य संपूर्ण लिहिलेलं. तर नकाशामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये वाहतुकीचे मार्ग हे जास्त प्रमाणामध्ये आढळतात? प्रश्न मी अगोदर वाचते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नकाशा बघतच आहोत. त्याच्यानंतर या भागाची प्राकृतिक रचना कशी आहे? वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग कोणता? या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही कशा पद्धतीची आहे आणि कोणत्या प्रदेशामध्ये वाहतुकीच्या मार्गाचा हा अभाव आढळतो ते शोधायचंय. आणि अशा ठिकाणी कोणता अडथळा दिसतो? चला तर पुढे जाऊया. हे बघा, आता तुम्हाला स्पष्टीकरण होईल. सातारा जिल्हा प्रमुख जलरूप आणि भूरूप आणि सातारा जिल्हा प्रमुख रस्ते व जलमार्ग आता आपण इथे बघतोय अगदी विस्तारितरित्या. आणि अर्थात विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही दोन्हीही नकाशे अगदी काळजीपूर्वक बघायचे. बघा, दोन्हीही वेगवेगळे आहेत. एकामध्ये जलरूप आणि भूरूप दिलेली आहे सातारा जिल्ह्याची, आणि दुसऱ्यामध्ये त्याच सातारा जिल्ह्याची काही प्रमुख रस्ते आणि लोहमार्ग दिलेले आहेत. लोहमार्ग असं तुटक तुटक रस्ता आहे, ते सगळं तिथं खाली दिलेलं आहे. ते तुम्ही सगळं बघायचंय आणि व्यवस्थित नकाशा अगदी कुठं काय 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 दिलेलं आहे हे अगदी व्यवस्थित निरीक्षण करायचंय. आणि मग काही प्रश्नांची तुम्हाला तिथं उत्तरं लिहायची. उत्तरं तिथं म्हणजे आपल्या वहीमध्ये नमूद करायची, बरोबर? हा, चला पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपण सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना, काही प्रमुख रस्ते आणि लोहमार्ग हे नकाशे एकत्रित अभ्यासले तर खालील बाबी आपल्या लक्षात येतात. ते म्हणजे सातारा जिल्ह्याची पश्चिमेकडची बाजू आणि सह्याद्री आणि त्याच्या उपशाखांनी म्हणजेच जास्त उंचीच्या भूप्रदेशाने व्याप्त अशी आहे. तसेच तिथल्या भूरचना ही चढ उतारीची आहे, चढ उतारीची. आणि याच संपूर्णपणे परिसरामध्ये कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय पसरलेला आहे. त्याच्यानंतर या जिल्ह्याच्या मध्य आणि पूर्वेकडील भाग त्या मानाने कमी आणि मध्यम उंचीचा असा आहे. आणि आपण जर अगदी त्याच्या प्राकृतिक रचनेचा जर विचार केला आपल्या सातारा जिल्ह्याचा, तर त्याच्या पश्चिम भागामध्ये वाहतुकीच्या मार्गाचे जाळे हे विरळ आहे आणि जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये वाहतुकीच्या मार्गाची घनता ही मध्यम स्वरूपाची आहे. आणि मग त्याच्या मानानं जिल्ह्याच्या मध्य भागामध्ये त्याची घनता ही जास्त आहे. आता आपल्याला असं सांगितलंय की आपल्याला असं लक्षात येईल जेव्हा तुम्ही निरीक्षण करणार तेव्हाच आता हे आहे की तुम्ही निरीक्षण केलं की तुमच्या लक्षात येणार की या भागातून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक लोहमार्ग सुद्धा गेलेला आहे, बरोबर? पुढे जाऊया. या महामार्गाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांचे जाळे आपल्याला दिसतं, आलं लक्षात? आणि मग यावरून या प्राकृतिक रचनेचा म्हणजेच डोंगर आहेत, दऱ्या आहेत, नद्या आहेत इत्यादींचा परिणाम हा प्रदेशातील वाहतुकीच्या मार्गाच्या विकासावर होतो. हे आपल्याला लक्षात येणारच येणार, कारण जेव्हा आपण नकाशे नीट बघणार तेव्हा ह्या सगळे मुद्दे स्पष्ट होत जाणार, बरोबर? आणि मग वाहतुकीच्या मार्गाचा प्राकृतिक रचनेचा सहसंबंध हा असतो. आणि मग प्राकृतिक रचनेच्या अभ्यासामुळं आपल्याला प्रदेशातली संपूर्णपणे सुगमता आणि दुर्गमता ही सुद्धा लक्षात बरोबर येते. आलं लक्षात इथपर्यंत? पुढे बघूया. मैदानी सखल प्रदेश, मैदानी पूर्णपणे सपाट असा सखल प्रदेश वाहतुकीच्या मार्गाच्या सोयी या चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो. असा मार्ग होणार आहे का? वाहतुकीची सोय होणार आहे का? नाही. मग कसा होणार? सरळ जर मार्ग असेल, चला आपण कसे जातो, चला आपली गाडी असेल तर बाबा जोरात चालवा, जाऊया पुढे, बरोबर? तसं तर त्या मानानं उंच सखल प्रदेशात विकासावर मर्यादा येतात. म्हणजे कसं हे वरती खाली हा प्रकार तिथे आढळतो. पुढे बघूया वाहतुकीचं महत्व काय आहे.
अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, की व्यापार विस्तार आणि जाळं, त्याच्यानंतर जलद औद्योगिकरण अगदी जोरात. जिथं वाहतुकीची सोय आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तिथं औद्योगिकरण हे फार जोरात वाटतं. कारण तिथला माल बाहेरच्या शहरामध्ये नेण्यासाठी, विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी तुम्हाला तिथं सगळं हजर आहे वाहतुकीच्या दृष्टीने. मग तिथे औद्योगिकरण जोरात, बरोबर. त्याच्यानंतर रोजगार संधीची उपलब्धता, अर्थात आता औद्योगिकरण आलं, वाहतूक आली, म्हणजे वाहतूक सुद्धा ड्रायव्हर नेणार, बरोबर, रस्त्याचा असेल तर. तसंच रोजगार संधी म्हणजे त्या औद्योगिकरणामध्ये संपूर्णपणे तिथं कारकून असणार, संपूर्ण कामगार लोक असणार, म्हणजे रोजगार संधी, आपल्याला उदरनिर्वाहाची सोय अर्थात झालेलीच आहे. तसं त्याच्यानंतर क्षेत्रीय दुवा, पुढचा आहे स्थळ उपयोगिता, नंतर दुर्मिळतेवर मात म्हणजेच कमतरतेवर, त्याच्यानंतर प्रादेशिक असमतोल घट आणि पर्यटन विकास, हे सगळं काही वाहतुकीचं महत्व आहे, बरोबर. एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखादं अभयारण्य बघायचं असेल, किंवा एखादा कुठला तरी ठिकाण बघायचं असेल, विभाग बघायचा असेल, प्रदेश बघायचा असेल, जागा बघायची असेल, तर तुम्हाला तिथे वाहतुकीची सोय असणं हे महत्वाचं आहे. कारण जेव्हा वाहतुकीने तुम्ही तिथे पोहोचू शकता, एक तर तुम्ही जलद पोहोचू शकणार, तुम्ही रस्त्याने काट्याकुट्यातून जाणार आहात का? नाही. मग पर्यटन विकासामध्ये वाहतुकीचं किती महत्व आहे बघा, बरोबर. आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत सविस्तर उत्तरे लिहा मध्ये वर्तमानपत्रांचा वापर हा संदेश वाहनासाठी होतो हे विधान तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. अर्थात याच्यासाठी आपल्या उपक्रमात नाही, पण तुम्हाला पुस्तक आणायचे, त्याचं उत्तर येणारच आहे पुढच्या उपक्रमात. चला तर पुढे जाऊया आता आपण